किल्ले शिवनेरीवर मधमाशांनी हल्ला केलाय। शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवी मंदिर परिसरातला हा प्रकार आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो किल्ल्यावर आग्या मोहोळ उठल्याने धावपळ सुरू झाली आहे। 10 ते 15 दुर्गप्रेमींना मधमाशांचा दंश झालेला आहे आणि ते गंभीर जखमी असल्याची माहिती देखील समोर येते। शिवाई मंदिर परिसरात दुर्गप्रेमींवर मधमाशांनी हल्ला चढवला। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। माणगाव जवळ 8 ते 9 किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। दोन्ही बाजूच्या मार्गांवर वाहनांची मोठी संख्या आहे। तर इंदापूर आणि माणगाव बायपास रखडल्याचा चाकरमानी आणि पर्यटकांना फटका बसतोय। शिमगोत्सवासाठी कोकणात गेलेले चाकरमानी एक वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। आज रविवार आहे आणि शिमगोत्सवासाठी जे चाकरमानी कोकणात गेलेले होते त्यांचा परतीचा प्रवास आज सुरू झालेला आहे। माणगाव निजामपूरमध्ये शिमगोत्सवादरम्यान सलग 4थ्या दिवशी वाहतूक कोंडीची समस्या या ठिकाणी उद्भवली। तर या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्याचा फटका चाकरमान्यांना बसतोय। तर परतीचा प्रवास ते मुंबईकडे येण्यासाठी करतायत, मात्र या ठिकाणी मोठ्या गर्दीमध्ये वाहतुकीमध्ये ते अडकले। आणि आता बातमी तुमच्या आमच्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आता फास्टॅग नसल्यास 1 एप्रिल पासून दुप्पट टोल भरावा लागणार आहे। राज्यातील MSRDCच्या टोल नाक्यांवर फास्टॅग बंधनकारक करण्यात आलंय। त्यामुळे फास्टॅग शिवाय टोलची रक्कम भरल्यास भुर्दंड सोसावा लागणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। टोल नाक्यांवरील वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी MSRDCनं हा निर्णय घेतलाय। तर कोणत्या टोल नाक्यांवर दुप्पट टोल भरावा लागणार आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राजीव गांधी वांद्रे वरळी सी लिंकवर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागू शकतो तुमच्याकडे फास्टॅग नसेल तर। मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर देखील दुप्पट टोल भरावा लागू शकतो। मुंबईतील एंट्री पॉइंटवरील 5 टोल नाके देखील आहेत ज्यावर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल। समृद्धी महामार्गावरील एकूण 23 टोल नाके आहेत ज्यावर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागू शकतो। तर नागपुरात 5, सोलापुरात 4, संभाजीनगरमध्ये 3 टोल नाक्यांवर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागू शकतो। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करतोय राजकीय बातमीपासून। शरद पवार गटाची पुण्यात महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीचं मार्गदर्शन सुप्रिया सुळे करणार आहेत। दुपारी 3 वाजता मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात ही बैठक होणार असल्याची माहिती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमच्याकडे येतील असा दावा मंत्री गुलाबराव पाटलांनी केला। जयंत पाटील राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दावा केला। उद्योगपती गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली। रात्री उशिरा सागर बंगल्यावर ही भेट झाल्याची माहिती आहे। यावेळी विविध विकास प्रकल्पांवर चर्चा झाल्याची माहिती आहे। औरंगजेबाच्या कबरीबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे असं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। बजरंग दलाचा आंदोलनाचा स्वतःचा निर्णय आहे, याबद्दल सरकार विचार करेल असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले। खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी राज्य सरकारचा खेळ सुरू आहे असा घणाघात ओमराजे नाईक निंबाळकर यांनी केलाय। धाराशिवच्या रुग्णालयाचा 361 कोटी रुपये प्रस्तावित खर्च आहे, त्यावरून ओमराजे नाईक निंबाळकरांनी सरकारला टोला लगावलाय। तर औरंगजेबाच्या कबरीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। देशात तणाव पसरणं हे भाजपाचं काम आहे। हिंदू तरुणांची डोकी भडकवण्याचं काम भाजप करतंय असा थेट आरोप संजय राऊतांनी केलाय। या बेरोजगार मुलांच्या डोक्यामध्ये हे फालतू बरं का धर्मांधता भरवून त्यांना दंगलखोर बनवलं जात आहे।
काश्मीरमधला तरुण दंगलखोर का झाला, त्याच्या हातात दगड का आले? कारण त्याच्या हाताला काम नव्हतं. महागाई, बेरोजगारी बरं का, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, यावरून लक्ष हटवण्यासाठी प्रत्येक पावलावर हिंदू मुसलमानांचा प्रश्न निर्माण केला जातो आहे. अशानं या राज्याची राख रांगोळी होईल. हे राज्य नष्ट होईल छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं. हे राज्य नष्ट व्हावं असं काही लोकांना सुपारी देऊन भाजपमध्ये पाठवलंय का? तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी थेट शरद पवारांनाच सवाल केलाय. धनंजय मुंडेंचे आधीच कान का पकडले नाहीत, धनंजय मुंडेंना आधीच का धडा शिकवला नाही, असा सवाल दमानिया यांनी शरद पवार यांना विचारला. वडील म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षित होतं ना की त्यांनी त्यांच्या लोकांना त्यांचा कान पकडणं, चुकल्यावर कान पकडणं. तर ते काय म्हणाले होते मागच्या वेळेस की धनंजय मुंडेला आम्ही अनेक वेळा पाठीशी घातलं. काय काय त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या, का घातल्यात पाठीशी तुम्ही? तिथल्या तिथे त्यांना जर धडा शिकवला असतात शरद पवारांनी तर आज हे सगळं घडताना दिसलं नसतं. प्रत्येक असा माणूस जो चुकीचं वागेल त्याच्यावर कारवाई करणं हे प्रत्येक पक्षाकडनं अपेक्षित आहे. आणि जर हे होत नसेल, हे सगळं थांबत नसेल, तर या पक्षांवर बहिष्कार टाका, अशी सुद्धा मागणी करणं गरजेचं आहे. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 50 न्यूज. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. अर्थसंकल्पात नवी मुंबई आणि खारघर या ठिकाणी विकास केंद्रांची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सोबतच नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार स्थापन केलं जाणार. रोजगार वाढीसह विकासाला यामुळे चालना मिळणार आहे. पुण्याच्या वाघोलीत अळी परिसरामध्ये नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून नागरिक पाण्यासाठी भटकंती करतात. पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पुरवठा खंडित झाल्याचं कोणतंही कारण न देता पाणी कपात केली जाते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेसाठी 90 नवीन एसटी बसेस येणार आहेत. जिल्ह्यातील 9 एसटी डेपोला प्रत्येकी 10 याप्रमाणे एकूण 90 नवीन बसेस मंजूर करण्यात आल्यात. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या नवीन बसेसचं उद्घाटन करण्यात आलंय. मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल ब्लॉक असणार, तर ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते वाशी विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण जलद मार्गावर ब्लॉक असून ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर लोकल सेवा सुरू राहणार आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी 30 एप्रिलपर्यंत, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी 20 मे पर्यंत मुदतवाढ असणार आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण जलद मार्गावर ब्लॉक असून ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर लोकल सेवा सुरू राहणार आहे. पनवेल परिसरातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले होते. मात्र या शाळा अजूनही सुरू असल्याचं दिसतंय. यादी जाहीर करून देखील बेकायदा शाळा सुरूच आहेत. प्रकरणी अद्याप एकही कारवाई झालेली नाहीये. मुलुंड पश्चिमेच्या बर्ड पार्क सह भायखळा प्राणी संग्रहालयाचा विस्तार करणार होते. ही बीएमएससीची महत्वाकांक्षी योजना 2 वर्षात रखडली आहे आणि या प्रकल्पाला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून तत्वतः मान्यता मिळाली. आणि आता AR रहमानच्या चाहत्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. AR रहमान यांची प्रकृती बिघडलेली आहे. छातीत दुखू लागल्याने रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय. तर रहमानवर एंजिओप्लास्टी होण्याची शक्यता आहे. चेन्नईत खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
आणि आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। हृदयविकार हा जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार मानला जातोय। जगभरात हृदयविकारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या देखील सर्वाधिक आहे। हृदयविकाराच्या झटक्यानं क्षणात होत्याचं नव्हतं होतं, मात्र आता हृदयरोगावर मात करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये चमत्कार घडलाय। हृदयरोग कायमचा बरा होणार कसा, पाहूयात या रिपोर्टमधून। वैद्यकीय इतिहासात चमत्कार। कृत्रिम हृदय माणसाला जिवंत ठेवणार। हृदयविकार विसरा, कृत्रिम हृदय बसवा। हृदयविकार जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार मानला जातो। जगभरात हृदयविकारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या ही सर्वाधिक आहे। हृदयदाते कमी असल्यानं त्यासाठीची प्रतीक्षा यादीही तितकीच मोठी आहे। ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीला हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता भासली, मात्र त्याला वेळेवर हृदयदाताच मिळाला नाही आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्या व्यक्तीला कृत्रिम हृदय बसवलं। विशेष बाब म्हणजे हा रुग्ण कृत्रिम हृदयाच्या सहाय्यानं 100 दिवस जगला, अन्यथा त्याचा मृत्यू झाला असता। कृत्रिम हृदय कसं काम करतं पाहूया। क्वीन्सलँडच्या डॉक्टर डॅनियल टीम्स कडून कृत्रिम हृदय विकसित करण्यात आलंय। हृदय यंत्राला वॅकॉर असं नाव देण्यात आलंय। जगातील पहिला इम्प्लांटेबल रोटरी ब्लड पंप त्यात काम करतो। पंपाचा आतील भाग टायटेनियमचा आहे। हृदय यंत्राची डिझाईन हुबेहूब रक्तवाहिन्यांप्रमाणे। कृत्रिम हृदयात कोणत्याही व्हॉल्व्ह किंवा यांत्रिक बेअरिंग नाहीये। आजवर कृत्रिम हृदय प्रत्यारोपणाचे अनेक प्रयोग करण्यात आले, मात्र ते अयशस्वी ठरल्याचं दिसून आलंय। ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांनी असा दावा केलाय की त्यांनी कृत्रिम टायटेनियम हृदय बसवून एका रुग्णाला तब्बल 100 दिवस जिवंत ठेवलं आणि त्याचे प्राण वाचवले। त्यानंतर हृदयदाता मिळाल्यानं पुन्हा त्या रुग्णाला नैसर्गिक हृदय बसवण्यात आलंय। या शस्त्रक्रियेनंतर हा रुग्ण ठणठणीत बरा होऊन रुग्णालयातून घरी परतलाय। कृत्रिम हृदय 12 वर्षांच्या मुलाच्या शरीरातही बसवणं शक्य आहे। कृत्रिम हृदयाला बाहेरून ऊर्जा पुरवठा केला जातो। हृदय यंत्राच्या चार्जिंगसाठी वायरची सोय करण्यात आली आहे। चार्जिंग करताना कमीत कमी आवाज आणि उष्णता निर्माण होते। एकदा हृदय यंत्र चार्ज केल्यावर 4 तास चालतं। बॅटरी कमी झाल्यास यंत्राद्वारे सूचना दिली जाते। खरंच ऑस्ट्रेलियात घडलेली घटना विज्ञानाचा चमत्कार म्हणायचा का, याबाबत आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या धूत हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रोहित वळसेंकडून माहिती घेतली। बिव्हाकॉर नावाचं आर्टिफिशियल हार्ट इम्प्लांट केलंय, तर तो मनुष्य चक्क 100 दिवस जगला आणि त्यानंतर त्याला कृत्रिम हृदय बसवण्यात आले। यामध्ये मेन फॅक्टर हाच आहे की याची किंमत। त्यामुळे बऱ्याच स्ट्रेटाच्या लोकांना हे कधीकधी अफोर्डिंग होत नाही। पण यामध्ये अजून एक आनंदाची बातमी अशी आहे की सध्या भारतामध्ये श्री चित्रा इन्स्टिट्यूट त्रिवेंद्रम, जे केरळमधलं एक इन्स्टिट्यूट आहे, तिथे सुद्धा इंडियन बनावटीचं लेफ्ट व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस हे लॅबोरेटरी फेजमध्ये आहे व त्याने अराउंड 200 दिवस सक्सेसफुली पार केलेले आहेत। हृदयविकार हा जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार आहे। दरवर्षी जगातील कोट्यावधी लोक हृदयविकारामुळे मृत्युमुखी पडतात। त्याशिवाय लाखो करोडो लोक या व्याधीनं त्रस्त असतात। हृदय प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमुळे त्यांचा जीव वाचू शकतो। सध्या तरी ऑस्ट्रेलियात हा प्रयोग यशस्वी झालाय, मात्र भारतातही असं तंत्रज्ञान विकसित होईल का, याची अनेकांना उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।